मी निकिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा जो मी हा टॉपिक घेऊन आलेला आहे तो एक खूप महत्त्वाचा आणि एक सिरियस टॉपिक आहे, तो म्हणजे आहे इरेग्युलर पिरियड्स। तर तुम्ही पण त्यातलेच एक आहात का ज्यांना इरेग्युलर पिरियड्सचा त्रास आहे आणि तुम्ही त्या त्रासाला कंटाळून गेलेला आहात? तर मी पण एक त्यातलीच होते। गेल्या काही महिन्यांपासून मला इरेग्युलर पिरियड्सचा खूप त्रास सुरू झालेला। मी एक अशी मुलगी आहे जिला पिरियड्स आल्यापासून ते आता वयाच्या 24व्या वर्षापर्यंत कधीच इरेग्युलर पिरियड्सचा त्रास झालेला नाहीये। मग अचानकच असा त्रास सुरू झाल्यामुळे की मला टेन्शन यायला लागलं की मला हा प्रॉब्लेम होऊच कसा शकतो। मी स्वतःलाच म्हणायची की मला हा इरेग्युलर पिरियड्सचा त्रास होऊच शकत नाही, कारण माझं पहिल्यापासून असं होतं की मला पिरियड्सचा कधी त्रासच होत नाही। मी खूप लकी आहे की मला नाही का कधी इरेग्युलर पिरियड्स झालेले नाही आहेत आजपर्यंत। आणि अचानक असे इरेग्युलर पिरियड्स होणं माझ्यासाठी खूपच हे नॉर्मल नव्हतं अजिबात इरेग्युलर पिरियड्स होणं। त्याच्यामुळे मी काही गोष्टींवरती विचार केला की माझ्या आयुष्यात एवढ्या वर्षभरात अशा कुठल्या गोष्टी चेंज झाल्या की जेणेकरून मला इरेग्युलर पिरियड झाले। तर मी असे 5 मुद्दे शोधून काढले की जे माझ्या आयुष्यात बदलले होते आणि त्या बदलांमुळे मला इरेग्युलर पिरियडचा त्रास सुरू झालेला। तुम्हाला पण इरेग्युलर पिरियडचा त्रास आहे, पण तुम्हाला समजतच नाहीये की तुम्हाला हे इरेग्युलर पिरियड्स का होत आहेत, तुमच्या लाईफमध्ये असे काय बदल झालेले आहेत जेणेकरून तुम्हाला इरेग्युलर पिरियडचा त्रास सुरू झालेला आहे। तर मी तुम्हाला आज थोडीफार हेल्प करायचा प्रयत्न करणार आहे की तुम्ही पण तुमच्या आयुष्यातले पॉईंट शोधून काढा की तुम्हाला इरेग्युलर पिरियड्स का सुरू झालेले आहेत। आता मला इरेग्युलर पिरियड्स का झाले हे तुम्ही शोधून काढलं आणि आज मी तुम्हाला तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे। तर मी जे पॉईंट शोधून काढले, मी माझ्या आयुष्यात ते पॉईंट चेंज केले जेणेकरून माझा इरेग्युलर पिरियडचा त्रास हा पूर्णपणे गेला। तुमच्या आयुष्यात पण ते पॉईंट्स आहेत का? तुमच्या आयुष्यात पण तसंच काहीतरी सिच्युएशन्स आहेत का? त्याचा तुम्ही एक ॲनालाइज करा आणि त्या गोष्टी बदलवायचा प्रयत्न करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेस। मागच्या काही 1 वर्षापासून माझ्या आयुष्यात खूप काही चेंजेस झाले, खूप काही अशा गोष्टी घडल्या की जेणेकरून मी सतत टेन्शनमध्ये असायचे। पण मी हा विचार कधीच केला नव्हता की ह्या टेन्शनचा माझ्या हेल्थवरती असा काहीसा परिणाम होईल। ह्या स्ट्रेसचा आपल्याला रिझल्ट लगेच दिसून येत नाही, पण तुम्ही सतत जर स्ट्रेसमध्ये असाल तर तुमची बॉडी तुम्हाला हे त्याचे परिणाम दाखवायला सुरुवात करते। आणि माझ्या बॉडीने मला जो परिणाम दाखवला तो होता इरेग्युलर पिरियड्स। हे माझ्या लक्षातच आलं नाही वर्षभर की मी एवढा स्ट्रेस घेते, ह्याचा इतका भयानक परिणाम माझ्या शरीरावरती होत आहे। तर तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये खूप टेन्शन घेताय का? अशा काही गोष्टी आहेत का ज्याचा तुम्ही सतत स्ट्रेसमध्ये असता? तर तुम्ही त्याच्यावरती काम करा की आपल्याला हा स्ट्रेस कसा कमी करता येईल, आपल्या बॉडीला आपल्याला कसं रिलॅक्स ठेवता येईल। दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे अनियमित जेवण। कामाच्या धावपळीमुळे म्हणा, स्ट्रेसमुळे म्हणा, आपण आपल्या जेवणाकडे करत असतो दुर्लक्ष। कधी कधी आपण सकाळचा नाश्ताच करत नाही, दुपारचं जेवण स्किप करतो, कधी कधी आपण रात्रीचं उपाशी झोपतो। मग ह्या गोष्टींमुळे होतं काय, आपण आपल्या शरीराला पोषण कमी देत असतो। तर आपण जे जेवतोय त्यातूनच आपल्या शरीराला पोषण भेटणार आहे। मग आपण जरी दिवसातून 1 टाइम जरी जेवलो तरी त्या जेवणातून आपल्या शरीराला पोषण मिळतंय का? आपण त्याच्यामध्ये पालेभाज्या खातोय का? दिवसातून आपण किती लिटर पाणी पितोय? आपण एखादं फ्रूट आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड केलेला आहे का? आपण बीट खातोय का? काकड्या खातोय का? ह्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे। तर जेवणाच्या वेळी पाळणं हे एक सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये कारण मला दिसून आलं की मी स्ट्रेसमुळे म्हणा किंवा माझ्या बाकीच्या कामांच्या धावपळीमुळे माझ्या जेवणाकडे खूप दुर्लक्ष होत होतं। त्याने काय होतं, माझं वजन तर अजिबातच कमी होत नव्हतं, उलट माझी बॉडी वेट गेन करायला लागलेली। का तर मी जेवण करत नव्हते, माझ्या शरीराला पोषण भेटत नव्हतं। स्ट्रेस आणि माझ्या शरीराला कसलंच पोषण न भेटल्यामुळे मला हा इरेग्युलर पिरियडचा त्रास मला 6 महिन्यानंतर जाणवायला लागला। कुठलाही त्रास तुम्हाला लगेच जाणवत नाही, त्याचे खूप लॉंग टर्म तुम्हाला परिणाम दिसून येतात। तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे झोप। आपण झोप पूर्ण घेत नाही। आपल्या शरीराला 7 ते 8 तास ही झोप झालीच पाहिजे। पूर्ण झोप घेतल्याने काय होतं, आपला माइंड आणि बॉडी दोन्ही पण रिलॅक्स होतात आणि ते रिलॅक्स झाल्यामुळे काय होतं की आपला स्ट्रेस लेवल कमी व्हायला सुरुवात होते आणि आपलं मन जे आहे ते हॅप्पी राहतं। चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे व्यायाम। आपण बायका व्यायाम करतो का? घरातली कामं सोडली तर आपण किती व्यायाम करतो? आपल्या शरीराला किती हालचाल आहे? ह्या गोष्टींवरती ना आपण खरंच लक्ष दिलं पाहिजे। खूप गंभीर समस्या आहे की आपण बायका व्यायामच करत नाही। मग त्याने होतं काय, आपले वजन वाढू लागतं। मग वजन वाढल्याने पण इरेग्युलर पिरियडचा त्रास होऊ शकतो। मग आपण काय करायचं आहे, आपलं काम उरकलं की घरातल्या घरातच थोडं चालणं किंवा सकाळचं थोडं लवकर उठून बाहेर जाऊन फ्रेश हवेमध्ये वॉकिंग करणं, ह्या गोष्टी करायच्या आहेत।
तर मी कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो केल्या. मी एक तर माझा स्ट्रेस कमी केला. मला ज्या गोष्टी त्रास देत आहेत त्या गोष्टींचा मला कमीत कमी विचार कसा करता येईल ह्या गोष्टीवरती मी पहिला फोकस केला. दुसरं म्हणजे मी माझ्या जेवणाच्या वेळा पाळल्या, की टाईम टू टाईम जेवण करणं आणि जे मी जेवत आहे त्याच्यामधून मला किती पोषण भेटतंय, मी दिवसातून किती लिटर पाणी पिते, मी एखादा तरी फळ खाते का, मी सॅलड्स खाते का, मी कार्ब्स किती घेते, ह्या सगळ्या गोष्टींवरती मी लक्ष दिलं. तिसरी गोष्ट म्हणजे झोप. मी झोप किती घेते. आता मी एक अशी व्यक्ती आहे की जिला ना 8 तासाची झोप पण पूर्ण नसते. मला 8 तासांपेक्षा जास्त झोप लागते, तेव्हाच माझी झोप पूर्ण होते आणि मला रिलॅक्स वाटतं. मग मी माझी झोप पूर्ण करायला लागले. आणि चौथी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज. मी वॉकिंगला सुरुवात केली. रोज सकाळी लवकर उठून, आपल्याला 7 वाजता जर कामाला लागायचं आहे तर मी 6ला उठून बाहेर जाऊन जरा फ्रेश हवेमध्ये चालून यायचे. आपले दिवसाचे 10,000 स्टेप्स कसे पूर्ण होतील ह्यावरती फोकस करायचे. आणि ह्या 4 महत्त्वाच्या गोष्टी झाल्यानंतर 5वी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते म्हणजे सेल्फ लव्ह. आपण आपल्या स्वतःवरती किती प्रेम करत असतो. आपण सगळ्यांवरती प्रेम करतो, नवऱ्यावरती प्रेम करतो, घरातल्या बाकीच्यांवरती प्रेम करतो, आईवडिलांवरती प्रेम करतो, मित्रमैत्रिणींवरती प्रेम करतो, पण आपण स्वतःवरती प्रेम करतो का ह्या गोष्टीचा जरा विचार करा. आपण दिवसातून किती वाक्य आहेत जी स्वतःला बोलतो की आज मी खूप छान दिसत आहे, मी खूप छान आहे, माझं स्वतःवरती खूप प्रेम आहे. आणि ह्या गोष्टी बोलण्यासोबतच आपण आपल्यासाठी काय करत आहोत. आपण दुसऱ्यांना चांगलं चांगलं जेवण बनवून खायला घालतो, पण आपल्या स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी आपण बनवतो का. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टींना सेल्फ लव्ह म्हणतात. मग ह्या 5 गोष्टी जर तुम्ही पाळला ना, तुम्हाला तुमच्या आयुष्यात किती बदल होतील आणि तुमच्या पिरियड्सवरती तुम्हाला काय परिणाम होईल. 6 महिन्यांपासून चालत आलेले इरेग्युलर पिरियड्स फक्त 1 महिन्यामध्ये माझे रेग्युलर झालेले आहेत, कारण का मी हे 5 बदल केले. खूप जास्त काही फॅन्सी बदल केले नाही आहेत किंवा जास्त काही रॉकेट सायन्स पण नाही आहे, पण ह्या 5 गोष्टी माझ्या आयुष्यात बदललेल्या होत्या हे मला जाणवलं. आणि 1 महिन्यात मी फॉलो केलं तर माझे पिरियड झाले. मी ह्यात काहीच खोटं तुम्हाला सांगत नाही आहे. माझ्या आयुष्यामधला रिअल एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि तुम्हाला ह्यामध्ये काही इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल आणि तुम्हाला पण असं वाटलं की हा बाबा हे 5 मुद्दे आपल्या आयुष्यात पण आहेत की आपण ह्या गोष्टी फॉलो करत नाही आणि आपण कुठेतरी कमी पडतोय, तर तुम्ही पण आजपासूनच हे 5 गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करायला सुरुवात करा आणि बघा की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला किती फरक जाणवून येतोय. तुम्ही आत्ता मला काहीच नका सांगू, पण 1 महिना ह्या गोष्टी फॉलो केल्यानंतर 1 महिन्याने तुम्हाला कसं फील होतंय, तुमच्या शरीरामध्ये काय चेंजेस झाले हे कॉमेंट बॉक्समध्ये येऊन नक्कीच सांगा. सगळ्यांनी हेल्दी राहा, हॅपी राहा आणि स्वतःवरती प्रेम भरत राहा. थँक्यू.